सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली मुद्दाम केतकीच्या रूममध्ये जाते आणि हसतच तिला सांगते की तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यावर केतकी रागातच विचारते काय? तर रुपाली सांगते की आज तुमच्या लाडक्या अद्वैतचा मृत्यू होणार आहे. आणि ते ऐकून केतकी आणि नेत्राला मोठा धक्का बसतो. तर रुपाली हसतच तिला सांगत असते की आज सगळ्यांसमोर मी त्या अद्वैतला मृत्यू देणार आहे. तू सुद्धा ये बघायला, नाहीतर पुन्हा असं नको वाटायला की आपल्याकडे संधी होती पण आपण अद्वैतला शेवटचं भेटूसुद्धा शकलो नाही. आणि रुपालीचं हे बोलणं ऐकून दुसरीकडे नेत्रा खूप अस्वस्थ होते. ती बाथरूममधून बाहेर जाण्याचा विचार करते, मात्र त्यानंतर ती स्वतःला थांबवते. तर रुपाली हसतच केतकीकडे बघून तेथून निघून जाते. आणि रुपाली गेल्यावर नेत्रा बाहेर येते. घडलेल्या प्रकारामुळे ती खूप घाबरलेली असते आणि ती पळतच रूममधून बाहेर पडते. तर इकडे अस्तिका नाटक करत इंद्राणीला सांगत असते की आत्या, आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, कारण आता त्या विरोचकाने अस्तिकाला सुद्धा जिवंत केला आहे आणि तो काहीतरी भयंकर करणार आहे. मात्र इंद्राणी त्यावर काहीच उत्तर देत नाही. त्याचवेळी अद्वैत आणि शेखरही त्या ठिकाणी येतात. तर अस्तिका त्यांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असते की बाबा, आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, आता आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. आणि त्याचवेळी फाल्गुनी त्या ठिकाणी येते. ती खूप घाबरलेली असते. तिला अद्वैतला नेत्राबद्दल सांगायचं असतं, मात्र अस्तिकाला समोर बघून तिच्या तोंडून शब्दही फुटत नाही. तर अद्वैत आणि शेखर तिला विचारत असतात की काय झालं. त्यावर फाल्गुनी कशीबशी सांगते की तुम्हाला काकूने वर बोलावलं आहे. पण त्याचवेळी रुपाली तिथे येते. ती हसतच या सगळ्यांकडे बघत असते आणि तिच्या पाठोपाठ नेत्रासुद्धा त्या ठिकाणी येते. आणि नेत्राला बघून रुपाली मनाशी म्हणत असते की लपून ठेवलं होतं ना तुम्ही हिला, आता बघा कशी बाहेर आली ते. आणि जेव्हा नेत्रा बाहेर येऊन अस्तिकाला बघते तेव्हा ती तिच्याकडे फक्त बघतच राहते. तर इतर सगळेजणही त्या दोघींकडेच बघत असतात. आणि त्यानंतर मग नेत्रा अद्वैतला म्हणते की साहेब, तुमच्या जीवाला धोका आहे, हा विरोचक तुम्हाला मारून टाकणार आहे. आणि त्यावेळी अस्तिका अद्वैत समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते की तू खोटं बोलतेस. आणि त्यावेळी केतकी म्हणते की नाही. आणि मग ती सगळ्यांना सांगते की रुपाली माझ्या रूममध्ये आली होती आणि तिने सांगितलं की ती आज सगळ्यांसमोर अद्वैतला मारून टाकणार आहे. आणि ते ऐकून सर्वजण रागातच तिच्याकडे बघू लागतात. रुपाली मात्र हसतच त्यांच्याकडे बघत असते. तर इकडे अस्तिका मुद्दाम नाटक करत म्हणत असते की साहेब, मी खरी नेत्रा आहे आणि ही अस्तिका आहे. या विरोचकाने माझं खरं रूप हिला दिलं आहे आणि हिचं रूप मला. त्यावर नेत्रा म्हणते की नाही साहेब, खरी नेत्रा मी आहे. मात्र कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे नेत्रा रडतच त्यांना सांगत असते की प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरी नेत्रा आहे. मात्र अस्तिका म्हणत असते की तू खोटं बोलू नको, खरी नेत्रा मी आहे. आणि मागच्या वेळी तू वाचली होती, पण आता मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि त्या दोघींचे हे वाद बघून घरातील कोणाला काय बोलावं ते सुचत नाही. रुपाली मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असते. नेत्रा म्हणत असते की विरोचकाकडे मुळात अशी कोणतीही शक्ती नाही आहे. तो कोणाचंही रूप कोणाला देऊ शकत नाही. मी नेत्रा आहे आणि ही अस्तिका, विश्वास ठेवा. आणि मग ती अद्वैत जवळ जाते, पण अस्तिका तिचा हात पकडते आणि तिला थांबवते. ती म्हणते की माझ्या साहेबांजवळ तू जायचं नाही आहे. आणि ते ऐकून नेत्राला खूप वाईट वाटतं. ती रागातच अस्तिकाकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ती रुपालीकडे जात म्हणते की काय म्हणाली होतीस तू, देवी आईच्या लेकींना संपवणार आहे ना, पण आता बघ तुझ्याच समोर तुझ्या या गुलामाला कसं संपवते मी. आणि मग त्यानंतर ती अस्तिकाजवळ जाते आणि सरळ तिचा गळा पकडते. ते बघून सर्वजण घाबरतात. तर इकडे अस्तिका देखील नेत्राचा गळा पकडते. त्या दोघीही एकमेकींचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर इतर सगळेजण घाबरूनच हा प्रकार बघत असतात. पण नेत्रा अशक्त असल्यामुळे अस्तिकापुढे तिचा निभाव लागत नाही आणि नाईलाजाने तिला तिचा हात खाली घ्यावा लागतो. तर अस्तिका जोरात तिला जमिनीवर ढकलून देते आणि त्यामुळे नेत्रा बेशुद्ध होते. मात्र कोणीही नेत्राची मदत करण्यासाठी पुढे जात नाही. सगळेजण फक्त खाली पडलेल्या नेत्राकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर इंद्राणी तिच्या जवळ जाते आणि ती केतकीला म्हणते की आपण हिला माझ्या रूममध्ये घेऊन जाऊ. आणि मग त्या दोघीजणी नेत्राला उठवतात आणि इंद्राणीच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागतात. तर रुपाली मुद्दाम नेत्राकडे बघून हसत असते, जेणेकरून इंद्राणी आणि केतकीला असं वाटावं की ही नेत्रा नाही
तर रुपालीची गुलाम अस्तिका आहे. त्यानंतर त्या दोघीजणी नेत्राला बेडवर बसवतात. नेत्रा रडत असताना सांगत असते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मीच नेत्रा आहे. मात्र त्या दोघीही तिच्याकडे अविश्वासाने बघत असतात आणि मग केतकी इंद्राणीला सांगते की तुम्ही बोला, मी बाहेर जाऊन थांबते, आणि ती तेथून निघून जाते. तर इंद्राणी रूमचा दरवाजा बंद करून घेते. नेत्रा रडतच तिला सांगत असते की आत्या प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरी नेत्रा आहे. मात्र इंद्राणी एकही शब्द बोलत नाही. तर नेत्रा म्हणत असते की मी खरंच त्या अस्तिकाला मारलं होतं, मग ती जिवंत कशी झाली मला माहीत नाहीये. कदाचित रुपालीकडे मनोरमा आजींची शक्ती आहे आणि त्याचमुळे तिने अस्तिकाला जिवंत केलं असावं. पण माझ्यावर विश्वास ठेवा, ती अस्तिका आहे आणि मी नेत्रा, प्लीज तुम्ही बोला काहीतरी. पण इंद्राणीच्या तोंडून एकही शब्द फुटत नाही. ती फक्त नेत्राकडे बघत असते. तर दुसरीकडे अस्तिका देखील असंच नाटक करत अद्वैत आणि शेखरला सांगत असते की माझ्यावर विश्वास ठेवा, मीच खरी नेत्रा आहे, ती अस्तिका आहे. आणि विरोचकाने आपल्याला सांगितलं होतं ना की तो यावेळी मोठं काहीतरी करणार आहे, ते सगळं हेच आहे. तो विश्वास अविश्वासाचा खेळ खेळत आहे, आपल्या भावनांशी खेळत आहे, आणि आता आपण खचून जायचं नाही. मात्र ते दोघेही अविश्वासानेच तिच्याकडे बघत असतात. तर अस्तिका नाटक करत रडतच तिथे बसते. शेखर अद्वैतला इशारा करतो की तिला सांभाळ, आणि तो तेथून निघून जातो. तर अद्वैतही अस्तिकाजवळ जात तिला धीर देत म्हणतो की नेत्रा काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, तू शांत हो. पण अस्तिका म्हणते की नाही साहेब, आता मी शांत बसणार नाही. त्या विरोचकाचा हा डाव मी उधळून लावेल, देवी आई आहे माझ्या पाठीशी. आणि ती रडतच अद्वैतला मिठी मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.